महाभारतात सगळ्यात जास्त त्रासदायक मृत्यू कोणाची झाली असेल तर ते आहेत अभिमन्यू. कौरवांमधला एकही पुत्र असा नव्हता की ज्याने अभिमन्यूच्या शरीरावर वार केला नसेल. हे सगळे अभिमन्यूसोबत 1 तास लढले. एकट्या व्यक्तीला इतक्या जणांनी मारणं हे किती क्रूर असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. त्यांच्या प्रत्येक अंगावर वार होते. अंत्यसंस्कार करताना अभिमन्यूच्या शरीराचे तुकडे जमा करून आणावे लागले, जे वेगवेगळ्या दिशेला पडले होते. पण तुम्ही विचार करत असाल की महाभारत सिरियलमध्ये तर कर्णाने तलवारीने अभिमन्यूचा वध केला होता. मी ही गोष्ट सिरियलमधली सांगतच नाहीये, तर ही गोष्ट आहे आपल्या महाभारत पुस्तकामधली, जी घटित घटना आहे. त्यानंतर अभिमन्यूचा अंतिम संस्कार होत असताना श्रीकृष्ण हसत होते. तेव्हा भीमाने त्यांना प्रश्न विचारला की इतक्या लहान बालकाची इतक्या निर्घृणपणे हत्या झाली आणि तुम्ही हसताय. वर श्रीकृष्ण म्हणाले, अभिमन्यूला पुढील 200 जन्मामध्ये भोगावे लागणारे दुःख या 1 तासात मी त्याला दिले आणि पुढील 200 जन्म त्याचे सुखात जातील. आणि आता अभिमन्यू चंद्राच्या मांडीवर जाऊन बसलाय, माझ्याकडे बघून हसतोय.